श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। आता आपला आवडतीचा दिवस जवळ येत आहे, तो म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंसाठी समर्पित असते, म्हणजेच आपण या दिवशी गुरूंची सेवा भरपूर करावी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा। त्याचबरोबर आपण नित्य सेवेमध्ये सुद्धा आपल्या गुरूंची सेवा करत असतो। गुरुशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नसतो। तुम्ही कितीही व्रत वैकल्य सेवा इष्टदेवतांची सेवा केली तरी पण आपल्याला योग्य तो मार्ग मिळण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीवर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या सर्वांचेच गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणारे, आपल्याकडून सेवा करून घेणारे। आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत 11 दिवसाची सेवा करायची आहे। तसं तर बऱ्याच महिलांनी म्हणजे स्वामी सेवेकऱ्यांनी 21 दिवसाची सेवेला सुरुवात केलेली आहे। कोणी आता म्हणजे स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथाचे 21 दिवसाचे पारायण केलेले आहेत। कोणी गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं सुद्धा पारायण करणार आहे 7 दिवसाचं। त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य होत नसेल, आता बऱ्याच महिलांची इच्छा असते की मी पण ताई स्वामींची सेवा करायची आहे, म्हणजे माझी इच्छा आहे 11 दिवसाची, किंवा मला शक्य होत नाही 21 दिवसाची म्हणून मी 11 दिवसाची सेवा करत आहे। तर नक्कीच तुम्ही करा। तर ही सेवा तुम्हाला कधी करायची, कशी करायची, मी कशा पद्धतीनं करत आहे याचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्ही कशाही पद्धतीनं करा, म्हणजेच फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा। आपले स्वामी महाराज खरंच खूप दयाळू आहेत। तुम्ही केलेली सेवा, निशंक मनाने केलेली सेवा नक्की स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ, त्या सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात। तर 11 दिवसाची सेवेला सुरुवात 11 तारखेला गुरुवारीपासून करायची आहे। तर गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या घरातले देवपूजा करायची आहे, म्हणजेच आपल्या घरातले कुलदेवी इष्टदेवत यांची पूजा करायची आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक देखील करायचा आहे। त्यानंतर पूजा वगैरे झाली की आपल्याला छोटीशी पूजा मांडायची आहे। जर तुम्हाला खरंच शक्य होत नसेल पूजा मांडणं, तरी पण नुसता फोटो जरी तुम्ही ठेवलेला असतोच आपल्या म्हणजे देवघरामध्ये तरीही पण चालेल। पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर एक छोटासा चौरंग घ्या, त्यावरती स्वामी महाराजांचा फोटो ठेवा। आता आपण 11 दिवसाची सेवा करत आहोत आणि संकल्पयुक्त सेवा करत असताना, मनातल्या इच्छा पूर्ण करत असताना काही सेवेचे नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं। आता नियम तर पाळावाच लागणार आहे, पण जर तुम्हाला पूजाचं असं सेपरेट जर मानता येत नसेल, आता बऱ्याच महिला जॉबला वगैरे जातात तर त्यांना शक्य नाही, ताई आमच्या घरात देवघरामध्ये स्वामींचा फोटो आहे, त्यांच्यापाशी म्हणजे देवघरासमोर बसून जर मी दररोज 21 अध्यायाचं पठण केलं तर चालेल का? तर चालेल, पण शक्य होत असेल तर तुम्ही खरं घरीच आहात, म्हणजे जॉबला वगैरे जात नाही, तर तुम्ही छोटीशी पूजा मांडा, म्हणजे चौरंग ठेवा, त्याच्यावरती पिवळ्या कलरचं वस्त्र म्हणजे हातरायचं आहे, तुम्हाला कोरा पीस हातरायचा आहे। त्याचबरोबर स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे। एक कलश भरून ठेवायचा आहे। कलशला एक नागवेलीचे पानं किंवा आंब्याचे जे पानं आहेत ते तुम्हाला लावायचे आहेत, 5 पानं, आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे। स्वामी महाराजांची आपली जपाची माळ जी आहे ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे। फळ म्हणून तुम्ही म्हणजे नैवेद्य म्हणून कोणतंही फळ तुम्हाला ठेवायचं आहे तिथे। तर या प्रकारे एक सुपारीसुद्धा तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर छान अशी रांगोळी काढायची आहे। अगरबत्ती, धूप, दिवा शक्य होत असेल तर अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करून ठेवा 11 दिवसाचा, कारण आपण संकल्पयुक्त सेवा करत असताना नियम अटी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर 11 दिवसाच्या सेवेत गुरुवारी तुम्हाला 11 तारखेला सकाळी लवकर ही सेवेला सुरुवात करायची आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 10 तारखेला जर शक्य होत असेल सकाळी एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल घेऊन स्वामींच्या मठामध्ये जाऊन तिथे आपल्याला या सेवा करत आहे आणि या सेवेमध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नका असं स्वामींना प्रार्थना करायची आहे। पण तुम्हाला जर आधी शक्य होत नसेल तर तुम्ही 11 तारखेला सकाळी गुरुवारी ज्यावेळेस आपण ही पूजा वगैरे मांडणार, कारण त्या दिवशी गुरुवार पण असल्यामुळे आणि गुरुवारी आपण या पारायणाची सुरुवात करत आहोत, त्यामुळे सकाळी तुम्हाला नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल घेऊन स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे आणि स्वामींना शरण गेल्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी अशी सेवा करत आहे, संकल्पयुक्त सेवा करत आहे, जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ते सुद्धा स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे। त्याचबरोबर आता
त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे आणि सांगायचं आहे की मी ही सेवा करत आहे, या सेवेमध्ये मला कोणतंही विघ्न येऊ देऊ नका. माझ्या ह्या सेवेमध्ये माझी ही सेवा तुम्ही नक्कीच स्वीकारा स्वामी महाराज, असं स्वामींना म्हणायचं आहे. आणि 11 तारखेपासून गुरुवारी सकाळी 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे आत्मा मानला जाणारा ग्रंथ आहे स्वामी समर्थ महाराजांचा हा ग्रंथ. खूप प्रभावीशाली असा हा ग्रंथ आहे. मनातल्या अशक्यही गोष्टी शक्य करणारा ग्रंथ आहे आणि स्वामींचा आवडतीचा ग्रंथ आहे. त्यामुळे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची 21 दिवसाची सेवा नक्की करा आणि जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार. त्याचबरोबर आता कोणते नियम अटी पाळायच्या, तर तुम्ही 11 दिवसाची सेवा करत असाल तर तुम्हाला म्हणजे दुसऱ्याच्या घरी पर अन्न अजिबात खाऊ नका. ज्यावेळेस आपण एखादी सेवा करतो ना त्यावेळेस काही नियमाचे अटीचे पालन करणे खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर सुतक वगैरे असेल तर ह्या सेवा अजिबात करू नका. तुम्हाला मासिक धर्म येणार असेल तरीही सेवा करू नका. खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. ज्यांना शक्य होते त्यांनी 11 दिवसाची ही सेवा नक्की करा. त्याचबरोबर आता संध्याकाळच्या वेळेत दररोज नित्यनियमाने तुम्हाला 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचायचे आहेत. सकाळी एका बैठकीमध्ये तुम्हाला वाचायचे आहेत. म्हणजे एकदा बसलं की नंतर आधीमध्ये उठायचं नाही. बसलं की 1 ते 21 अध्याय पूर्ण झाल्यावरच उठायचं आहे. स्वामींची आरती वगैरे करायची आहे. 11 माळी जप करायचा आहे. तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळेस आणि संध्याकाळी कालभैरव अष्टक एक म्हणायचं आहे. तारक मंत्र दररोज नित्यनियमाने संध्याकाळी म्हणायचं आहे. तर या प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. स्वामींना 11 दिवस दररोज नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर ही सेवा केल्याने खूप म्हणजे घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न होते आणि आपल्या मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण होतात. घरातलं वातावरण देखील प्रसन्न राहते. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.